आजची घटना आहे एका बदल्याची। आता याच्याबद्दल आपण जास्त काही बोलत नाही, तर आता आपण थेट जाऊया उत्तर प्रदेशमध्ये। उत्तर प्रदेश या ठिकाणचा लखीमपुर खीरी हा भाग आहे। या भागामध्ये म्हणजे या परिसरामध्ये मितौली हे पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशनच्या भागामध्ये राहणारी व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे काशीनाथ कश्यप। आता या व्यक्तीचं वय साधारण 50च्या आसपासचं आहे आणि या काशीनाथ यांच्याबरोबरती त्यांच्या पत्नी आहेत। पत्नीचं नाव आहे निर्मला। यांना एक मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं आहे आणि ती सासरी आहे। यांना एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे जितेंद्र आणि याचं वय साधारण 14 वर्षाचं आहे। आता साधारण साल होतं 2020चं। आता 2020 सालामध्ये काशीनाथ याचं खीरी जिल्ह्यामधलं हैदराबाद हा एक भाग आहे, त्या भागामध्ये काहीतरी त्यांच्यामध्ये वाद झाला होता, स्थानिक वाद झाला होता आणि या वादामधून एकाचा खून झाला होता, एकाचा मर्डर झाला होता। आता या प्रकरणामध्ये काशी जो आहे तो सह आरोपी बनलेला होता आणि त्यामुळे आता पोलीस त्याला अटक करायला आलेले होते। आता आपल्याला अटक होणार, त्याच्यानंतर मग आपल्याला जेलमध्ये जावं लागणार आणि त्यानंतर मग आपल्या बायकोचं, आपल्या मुलांचं काय होणार, कसं होणार याची चिंता त्या काशीला पडलेली होती आणि त्याच्यामुळे मग आता आपल्या मुलाचं बायकोला कुठं ठेवायचं, काय करायचं। मग आता त्याची जी मुलगी होती लग्न झालेली, त्या मुलीच्या घरी पाठवायचं असं ठरलेलं होतं। आता या मुलीचे जे सासरे होते शत्रुघ्न लाला, आता हा जो लाला आहे तो लाला आणि काशीनाथ ह्या दोघांचं म्हणजे दोघंही व्याही होते आणि दोघांचं चांगली मैत्री होते, त्यामुळे व्याही आणि मित्र दोघंही असल्यामुळे मग आता हा म्हटला चला आपण आपल्या मुलीच्या सासरी आपल्या बायकोला आणि मुलाला ठेवूया आणि त्या पद्धतीनं मग त्यांना तिथं ठेवलं आणि हा जो काशी आहे तो काशी जेलमध्ये निघून गेला। आता पती जेलमध्ये गेलेला आहे, त्याला 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, 6 महिने गेले, 1 वर्ष गेलं। वर्षभराचा काळ लुटलेला होता आणि या काळामध्ये ती जी पत्नी आहे निर्मला आणि तो जो व्याही आहे शत्रुघ्न लाला, हे जे 2 म्हातारे आहेत तर त्या म्हाताऱ्यांमध्ये अवैध संबंध निर्माण झाले। म्हणजे बघा, मुलीच्या घरामध्ये मुलीच्या सासऱ्याबरोबर ती मुलीच्या आईची जवळीक वाढायला लागली होती आणि यांचा दोघांचाही हिडन कार्यक्रम चालू झालेला होता। आता काही काळ यांचा हा हिडन कार्यक्रम चालला, गपचूप लपून छपून लपून हे सगळं यांचं चाललेलं होतं आणि या एक दिवस काय झालं की हा जो 14 वर्षाचा जितेंद्र आहे त्या जितेंद्रनं या 2 म्हाताऱ्यांना रंगेहात पकडलं, त्यांचा लाईव्ह कार्यक्रम यानं बघितला। आता ही गोष्ट निर्मला आणि लाला या दोघांच्याही लक्षात आली, त्यांनाही समजली। आता आपला मुलगा हा यानं हे सगळं बघितलं ह्या म्हाताऱ्यांचं लफडं, तर मग हा आता त्याच्या बहिणीला सांगेल किंवा त्याच्या दाजीला सांगेल किंवा जेलमध्ये असणाऱ्या नवऱ्याला सांगेल आणि मग या म्हाताऱ्यांची बदनामी होईल आणि त्यांचं मग त्यांना नंतर म्हणजे तोंड दाखवायला जागा राहणार नाही वगैरे वगैरे। आणि मग आता काय करायचं, मग या ठिकाणी त्या आईनं आणि तिचा तो प्रियकर किंवा तिचा तो व्याही या दोघांनी मिळून त्या जितेंद्रला पकडलं आणि त्या ठिकाणी साडी होती, त्या साडीनं या 14 वर्षाच्या मुलाचा गळा आवळला आणि त्या आईनं आपल्या वासनेसाठी आपल्या व्याह्याच्या मदतीनं आपल्याच मुलाची हत्या केली, त्याला ठार मारलं आणि त्यानंतर त्याचं जे प्रेत आहे ते प्रेत नदीच्या कडेला म्हणजे नदीमध्ये फेकून दिलं आणि अशा पद्धतीनं त्या मुलाची हत्या वगैरे झाल्यानंतर मग आता मुलगा गायब झाला, कुठं गेला, काय गेला माहीत नाही, शोधाशोध सुरू झाली, माझा मुलगा गेला वगैरे 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 तिनं अखंड तांडव सुरू केलं होतं। आणि यानंतर मग दुसऱ्या दिवशी पोलिसांना हा मृतदेह सापडला। आता तो मृतदेह पाण्यामध्ये होता, पाण्यातनं बाहेर आलेला होता आणि त्याचा बुडून मृत्यू झाला आहे हेही समोर येत होतं आणि त्यामुळे हा अकस्मात मृत्यू आहे अशी नोंद झाली आणि तपास जो आहे तो त्या ठिकाणी थांबलेला होता। म्हणजे एवढं मोठं पाप करूनसुद्धा त्या ठिकाणी तपास थांबला आहे। पण नंतर काही दिवस गेले आणि नियतीचा खेळ बघा, ही निर्मला आणि तिचा जो लाला आहे या दोघांच्यामध्ये काहीतरी कारणाने वाद निर्माण झाला आणि भांडण झालं आणि हे जे अवैध म्हातारे प्रेमी होते यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आणि दुरावा निर्माण झाल्यानंतर मग आता हे दोघंही एकमेकांच्या विरोधात काम करायला लागले आणि आता त्याला धडा शिकवायचा म्हणून ही पोलिसात गेली आणि हिला धडा शिकवायचा म्हणून हा पोलिसात गेला आणि दोघांनी एकमेकांच्याबद्दल आरोप केले आणि जितेंद्रच्या खुनासाठी एकमेकांना ब्लेम करायला सुरुवात केली। आता याच्यामुळे पोलिसांनी काय केलं, या दोघांनाही ताब्यात घेतलं, त्यानंतर दोघांनाही वेगवेगळं बसवलं आणि नंतर दोघांनाही पोलिसी खाक्या दाखवला, त्यांच्याकडे चौकशी केली आणि या चौकशीतून ही जी हत्या झाली ती हत्या उघड झालेली होती आणि त्यानंतर मग या पोलिसांनी दोघांनाही जेलमध्ये घातलेलं होतं। आता आपली बायको
आणि आपला व्याही या दोघांनी मिळून आपल्या मुलाला 14 वर्षाच्या मुलाला वाचण्यासाठी ठार मारले. ही गोष्ट ज्यावेळेस त्या काशीनाथला समजली जेलमध्ये, त्यावेळेस मात्र त्याला प्रचंड मोठा धक्का बसला आणि म्हणजे त्याला विश्वास बसत नव्हता की आपली बायको असं काहीतरी करेल, आपला मित्र, आपला व्याही असं काहीतरी करेल, आपला विश्वासघात यांनी केला आहे, घात यांनी केलेला आहे. आणि त्यामुळे या काशीनाथला प्रचंड राग येतो आणि तो यांचा बदला घेण्याचा प्लॅन त्या जेलमध्येच करतो. आता 2022मध्ये हा काशीनाथ जो आहे तो जेलमधून बाहेर येतो. आता बाहेर येतो, पण हा जो लाला आणि ती जी बाई असते ते मात्र जेलमध्ये होते. आता याचा बदला कसा घेणार? त्यामुळं मग या काशीनाथनं एका वकिलाला हायर केलं आणि त्याला सांगितलं काहीही कर, पण लालाला बाहेर काढायचं म्हणजे काढायचं. त्यानंतर त्या वकिलाला यानं पैसे दिले. वकिलानं त्याचं काम सुरू केलं आणि त्या लालाला जामीन दिला आणि त्याला बाहेर काढला. ज्यानं आपल्या मुलाला मारलंय त्याला यानं जामीन देऊन बाहेर काढला आणि आता त्याला ठार मारायची हा संधी शोधत होता. आणि 5 मे 2023 या दिवशी संध्याकाळच्या वेळी लाला शेतातून येत होता आणि त्यावेळेस या काशीनं त्याच्यावरती गोळीबार केला. त्याच्या डोक्यात आणि त्याच्या पोटामध्ये गोळी झाडली आणि याच्यामध्येच या व्याह्याचा मृत्यू झाला होता. आणि त्याच्यानंतर हा जो काशी आहे तो काशी तिकडून फरार झाला होता. आता मितोली पोलीस जे आहेत ते पोलीस या काशीनाथचा शोध घेत आहेत. अशा पद्धतीनं यानं ते हत्या केलेली होती आणि त्याचा अर्धा बदला पूर्ण झाला होता. आता त्या मुलाला मारणारी त्याची जी आई आहे त्या आईची अपडेट काय आहे ती आत्ता आपल्यासमोर नाही आहे. पण याच्यामध्ये आता त्या बापानं अशा पद्धतीनं प्लॅन करून ते मारलेलं आहे. आता याच्यानंतर आता पुढं काय घडतं आहे हे सुद्धा आपण आता ज्यावेळेस त्याच्या अपडेट येतील त्यावेळेस आपण ते पाहूया. पण जी माहिती माध्यमातून आता समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही काही गोष्टी समोर येऊ शकतात, वेगळी गोष्ट किंवा नवीन माहिती समोर येऊ शकते. पण या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्र असो, नातेवाईक असो, सगळे सोयरे असो, कोणीही कुठलाही कसाही असो, पण डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. इथं कोण कधी कल्टी मारेल, कोण कधी पलटी मारेल सांगता येत नाही. दुसरी गोष्ट, आपणच आपला न्याय करावा ही जी प्रवृत्ती समाजामध्ये वाढते आहे ती अत्यंत घातक आहे. आणि जर समजा असं व्हायला लागलं तर त्याच्यामुळे अराजकता माजू शकते. आणि यामुळे जर न्यायच घ्यायचा असेल तर आपल्याला कायदेशीर मार्गानेच गेलं पाहिजे, कायदेशीर पद्धतीनंच लढाई केली पाहिजे, कोणताही हिंसाचार करून. म्हणजे हे मी प्रत्येक वेळी सांगत असतो, आत्ताही परत सांगतो, हिंसाचाराने काहीही साध्य होत नाही. आणि जर कोणाचा बदलाच घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी न्यायालयीन लढाई लढली पाहिजे, त्याच्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब केला पाहिजे. बेकायदेशीर कोणतंही कृत्य करता कामा नये असं प्रत्येक वेळी आपण DSDच्या माध्यमातून सांगत असतो. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.